रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीवंत संत शांतीचे सागर असणारे पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अवघ्या 4 चरणाचा जीवाला काय आवडतं हे देवाला काय आवडतं हे जीवाला सांगणारा अतिशय सुंदर असा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल कीर्तनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा की आपल्या या अन्नपूर्णा माता वारकरी मुलींची वारकरी शिक्षण संस्था या संस्थेमध्ये चालू असलेला हा बालकीर्तन महोत्सव आणि या कीर्तन सप्ताहातील आजच्या पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली हे मी माझं परमभाग्य समजेल। ही सेवा माझ्या वाट्याला कुणामुळे आली असेल तर माझ्या गुरुवर्या साध्वी सोनाली दीदी करपे यांच्या चरणी मी नतमस्तक होते, माझ्या आईवडिलांच्या चरणी नतमस्तक होते, साधू संतांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते। विठ्ठल अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी प्रथमतः अभंगाचा सरळ अर्थ पाहू। आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन। आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस। नामाचा उच्चार रात्रंदिवस करणं ही देवाला आवडणारी गोष्ट आहे। ही तुम्ही ऐका असं नाथ महाराज पहिल्या चरणात सांगतात। अजून काय आवडतं देवाला? तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा। गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालणं, कपाळावर पवित्र चंदनाचा टिळा लावणं आणि अंतःकरणामध्ये वारकऱ्यांविषयी कळवळ असणं ही देवाला आवडणारी गोष्ट आहे। अजून काय आवडतं देवाला तर तिसऱ्या चरणात महाराज सांगतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही। आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी केलेली देवाला आवडते। यापुढेही सांगून जाईन तुम्हाला ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याच्या कपाळावर पवित्र चंदनाचा टिळा आहे, ज्याच्या मुखामध्ये सतत देवाचं नामचिंतन आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये वारकऱ्यांविषयी कळवळ आहे, वारकऱ्यांविषयी जिव्हाळा आहे, असा जो भक्त आहे तो देवाला आवडतो आणि तो जगात वंदनीय होत असतो असं नाथ महाराज देवाची आवड व्यक्त करताना या अभंगामध्ये सांगतात। विठ्ठला 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 विठ्ठला। आपली महाराष्ट्राची भूमी फार पवित्र आहे। किती पवित्र आहे? पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश। जय हो जय हो। पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश। जेते हरिचे दास जय हो जय हो। जेते हरिचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण। जेते हरिचे दास जन्म घेती, जेते हरिचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला
पवित्र ते कुळा पावना तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. आपली महाराष्ट्राची भूमी फार पवित्र आहे. काही हिंदी संगीतकार वर्णन करतात, जहाँ डाल डाल पर सोने के चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, 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 जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जपते प्रभु नाम की माला, यहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक एक बाला, और राधा एक एक बाला, जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना फेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. आपली महाराष्ट्राची भूमी फार पवित्र आहे की आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये थोर साधू संत होऊन गेले. जसे की एकनाथ महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, संत चोखामेळा असतील, संत मीराबाई असतील, संत जनाबाई असतील, संत नामदेव महाराज असतील, या सगळ्या संतांचं एकत्रीकरण करून संत बहिणाबाई एका अभंगामध्ये सुंदर वर्णन करतात. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, जिने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. आपण अभंग इथपर्यंतच पाहू. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. आपल्याला सांगायचे काय, अभंग कुणाचा आहे, अभंग कुणाचा निवडलाय, बोलता येत नाही का तुम्हाला? अभंग नाथ महाराजांचा आहे. आपल्याला अभंग नाथरायांचा अधिकार पाहायचा आहे. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. या वारकरी संप्रदायाच्या इमारतीला खांब देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते माझ्या शांतीचे सागर शांती ब्रह्मा एकनाथ महाराजांनी केले. आता एखाद्या घराचा आधार बनणे एवढी सोपी गोष्ट आहे का? पण नाथराय या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा खांब आहेत, या वारकरी संप्रदायाचा आधार आहेत. नाथरायांनी या वारकरी संप्रदायाच्या इमारतीला आधार देण्याचं काम केलंय. जसं की नाथरायांनी ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं, एकनाथी भागवताची रचना केली, भावार्थ रामायणाची रचना केली, अभंग लिहिल्या, गवळणी लिहिल्या, सीता स्वयंवर ग्रंथ लिहिला, पुन्हा कूट अभंग लिहिले. आता कूट अभंग अशी असतात जे डोक्यात घुसायला अवघड असतात, समजत नाही ती लवकर. त्यामधलं गूढ ज्ञान लोकांपर्यंत सहज पोचावं यासाठी नाथरायांनी भारुडाची रचना केली. शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं बयो, मला पंढरीला नेलं बयो 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 बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो. येडका मदन मदन जय हो जय हो जय हो, येडका मदन केवळ पंचानन, केवळ पंचानन, येडका मदन केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन,
केवळ पंचानन दारू गडवयाचं दारू गडवयो दारू गडवयाचं दारू गडवयाचा दारू गडवयाचा दारू गडवयो दारू गडवयो दारू गडवयाचा दारू गडवयाचा दारू गडवयो दारू गडवयो दारू गडवयो दारू गडवयाचा दारू गडवयाचा दारू गडवयो दारू गडवयाचा दारू गडवयाचा दारू गडवयो दारू गडवयो दारू गडवयाचा दारू गडवयाचा या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो हा मला पंढरीला नेलं ग बयो 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 पंढरीला नेलं ग बयो 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 मला मदन मदन केवळ पंचानन येडका मदन मदन केवळ पंचानन येडका मदान केवळ पंचानन येडका मदान केवळ पंचानन ओ केवळ पंचानन हो केवळ पंचानन केवळ पंचानन केवळ पंचानन येडका मदन केवळ पंचानन हरी बोल मदन केवळ पंचानन येडका मदान केवळ पंचानन येडका मदान केवळ पंचानन केवळ पंचानन केवळ पंचानन अशी नाथांची भारुड आहेत. झालं की नाही तुमचं मन प्रसन्न? छान वाटतात ऐकायला. नाथांनी भारुडाची रचना केली. अशी सुंदर ग्रंथ संपदा नाथांनी या वारकरी संप्रदायाला मिळून दिली आणि त्यांच्या या ग्रंथ संपदेनं अख्ख्या वारकरी संप्रदायाला न्हावून टाकलं. नाथरायांच्या जीवनावर जर आपण खोलवर अभ्यास करायला गेला तर नाथरायांच्या जीवनामध्ये आपल्याला त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. तो कसा? तर नाथराय शांत आहेत, नाथराय श्रीमंत आहेत आणि नाथराय संत आहेत. नाथराय खूप शांत होते. नाथरायांची क्षमा करण्याची भावना अद्भुत होती. नाथरायांना कधीही राग येत नसे. त्यांना एकदम कधीतरी असा राग येईल असं आपण केलं पाहिजे असं एका यवनाला वाटलं आणि तो मुद्दाम पान खाऊन एका झाडावर जाऊन बसला. नाथराय गंगेवर आंघोळ करण्यासाठी गेले होते. गंगेवरून स्नान करून आल्यानंतर तो यवन नाथरायांच्या अंगावर थुंकला. त्याला वाटलं आता नाथराय त्याला काहीतरी उलटे शब्द बोलतील, मागे तरी वळून पाहतील, पण नाथरायांनी मागे सुद्धा वळून पाहिलं नाही. नाथराय पुन्हा आंघोळीसाठी गंगेवर गेले. पुन्हा नाथराय गंगेवरून आले. पुन्हा तो यवन नाथरायांच्या अंगावर थुंकला. असा प्रकार एकदा नाही झाला, दोनदा नाही झाला, असं तब्बल 108 वेळा प्रकार झाला. तो यवन नाथरायांच्या अंगावर 108 वेळा थुंकला. आपल्या तोंडासमोर कोणी थुंकलं तर आपल्याला लगेच चटकन राग येतो, आपण त्याला लगेच चकार शब्द बोलतो. पण नाथरायांना अजिबात राग आला नाही. का? कारण ते शांती ब्रह्म आहेत. तो यवन नाथरायांच्या अंगावर 108 वेळा थुंकला. त्याला थुंकू थुंकू त्याच्या तोंडाला पार फोड आले. तोंड सडलं त्याचं. शेवटी तोच नाथरायांच्या शरण आला आणि नाथरायांना म्हणाला, नाथराय मी खूप अपराधी आहे, मला माफ करा. नाथराय त्याला म्हणतात, अरे माफी नको मागूस, तू उलट माझ्यासाठी चांगलं केलंय. अरे माझ्याच्याने कधी 108 वेळा गंगेतून स्नान झालं असतं, पण तुझ्यामुळे आज माझ्याकडून 108 वेळा गंगेचं स्नान घडलं. हे तुझ्यामुळे झालं. नाथरायांनी काय केलं? यवन अंगावरी थुंकला तरी प्रसाद देऊनी मुक्त केला. अशी नाथरायांची शांतता आहे. नाथराय श्रीमंत कसे आहेत? नाथरायांच्या घरी एकदा 5 जण चोरी करायला गेले. 5 जण चोरी करायला गेले आणि काय चोरायचं ते चोरलं. 20-20 किलोचे गाठोडे एकाच्या वाट्याला आले. 20-20 किलोचे गाठोडे म्हणजे 20 100. 1 क्विंटल सोनं, 1 क्विंटल काय चोरायचं त्यांनी चोरलं. आणि आता ते काय करायचे?
एकमेकांना उचलून द्यायचे. हा त्याला उचलून द्यायचा, तो निघून जायचा, तो ह्याला उचलून द्यायचा, हा निघून जायचा. तसं त्यांचं चालू झालं. 4 जण निघून गेले, पण 5वा राहिला. तो ओरडला या सगळ्यांना, अरे मला थांबा ना, तुम्ही चालले निघून. मग तो ओरडला आणि नाथरायांना जाग आली. नाथराय झोपलेले होते, नाथरायांना जाग आली. नाथराय बाहेर आले आणि नाथराय त्याला म्हणाले, थांब मी उचलून देतो. म्हणजे त्यांच्या घरी चोरी करून. म्हणजे नाथराय नुसते धनाने श्रीमंत होते का? नाही. नाथराय धनाने श्रीमंत होते, नाथराय तनाने श्रीमंत होते आणि नाथराय मनानेही श्रीमंत होते. एवढी श्रीमंती नाही, नाथरायांच्या घरी दररोज देवाला नैवेद्य असायचा. नुसता नैवेद्य असायचा का? नाही. नाथरायांच्या घरी देवाला दररोज पुरणपोळीचा नैवेद्य असायचा. आपल्या घरी असतो का? महिला मंडळ असतो का? नाही ना. आपल्या घरी साधा चटणी भाकरीचा सुद्धा नैवेद्य नसतो, पण नाथरायांच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य होता. एवढी नाथांची श्रीमंती आहे. आणि तिसरी गोष्ट पाहायची म्हणजे नाथरायांची संतत्व. नाथरायांची भक्ती एवढी होती की नाथरायांच्या घरी साक्षात भगवान परमात्मा त्यांच्या घरी चाकरी करत होता. श्रीखंडाच्या रूपात त्यांच्या घरी चंदन उगाळत होता. कावडीनं पाणी वाहत होता. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. 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 अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाये. 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 ओवाळू आरती माझा स्वामी एकनाथा. ओवाळू आरती माझा स्वामी एकनाथा. अनन्य भक्ती भावे अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाये. अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाये. निळावंदिताचे पाये. ओवाळू आरती माझा स्वामी एकनाथा. ओवाळू आरती माझा स्वामी एकनाथा. कावडीने पाणी वाहे. नाथरायांच्या घरी कावडीनं पाणी वाहत होता. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. पाणी वाहे हारी कावडीने. पाणी वाहे हारी कावडीने. श्रीखंडा चंदन, श्रीखंडा चंदन, श्रीखंडा चंदन उगाळूनी करी. नाथरायांच्या घरी भगवान परमात्मा कावडीनं पाणी व्हायचा, श्रीखंडाच्या रूपानं चंदन उगळायचा. असं आता हा भगवान परमात्मा फुकट कोणाच्या घरी राबतो का? ह्या भगवान परमात्माचा धर्म असा आहे की तो कोणाच्या घरी आधी घेतल्याशिवाय कोणाला काही देत नाही. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. पण नाथांच्या घरी राबतोच कसा? तेवढी नाथांची भक्ती होती म्हणून देव नाथांच्या घरी राबला. असे नाथराय, अशा नाथरायांकडे काही साधक आले आणि नाथरायांना म्हणाले, नाथराय आम्हाला आमची आवड पूर्ण करायची आहे, आम्ही काय करावं? नाथराय म्हणतात, तुम्हाला काय आवडतं? तर ते साधक म्हणतात, नाथराय आम्हाला असं वाटतं ट्रकाच्या ट्रका, टेम्पूच्या टेम्पू शेतमाल भरावा, भाजीपाला भरावा आणि लांब
जालन्याला, पुण्याला, मुंबईला जाऊन विकावा असं आम्हाला वाटतं, मोठा व्यवसाय करावा असं आम्हाला वाटतं. मग नाथराय म्हणाले काय झालं? तर ते साधक म्हणतात की नाथराय, तेवढं पिकवण्यासाठी तेवढी शेती नाही. शेती आहे थोडीफार, पण त्याला पाणी नाही. 5 विहिरी खोदल्या, पण त्या विहिरीला काही पाणी लागलं नाही. याला काय म्हणायचं? आपण आपली आवड पूर्ण करायला जातो, पण आपली आवड पूर्ण होत नाही. मग नाथराय म्हणाले, अरे तुम्हाला तुमची आवड पूर्ण करायची ना, मग तुम्हाला काय आवडतं ते पाहू नका, जगाच्या बापाला काय आवडतं ते पहा. मग साधक म्हणतात काय आवडतं जगाच्या बापाला? तर नाथराय प्रथम चरणात सांगतात, आवडे देवासी तोय कावा प्रकार, आवडे देवासी तोय कावा प्रकार, आवडे देवासी तोय का प्रकार, आवडे देवासी तोय का प्रकार, आवडे देवासी तोय कावा प्रकार, आवडे देवासी तोय कावा प्रकार, आवडे देवासी तोय का प्रकार, आवडे देवासी तोय का प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिसा, नामाचा उच्चार रात्रंदिसा, तुळसी माळ गळा गोपी चंदन सिया, तुळसी माळ गळा गोपी चंदन सिया, तुळसी माळ गळा गोपी चंदन सिया, नामाचा उच्चार रात्रंदिसा, नामाचा उच्चार रात्रंदिसा, तुळशी माळ गळा गोपी चंदन हो, तुळशी माळ गळा गोपी चंदन दिया. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. आवडे देवासी तो ऐका प्रकार. काय आवडतं देवाला? तर त्याच्याच नामाचं चिंतन केलेलं देवाला आवडतं. आता देवाचं नाव किती श्रेष्ठ आहे. देवाचं नाव हे मंगलामध्ये मंगल आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. देवाचं नाव मंगलात मंगल आहे. देवाचं नाव पवित्रामध्ये पवित्र आहे. माऊली ज्ञानोबा ओवीमध्ये वर्णन करतात. नाम बरवया बरवंट, नाम पवित्रानी चोखट, नाम स्मरे नीलकंठ, निज सुखे निवाला. देवाचं नाव पवित्रामध्ये पवित्र आहे. आता अमृत किती गोड आहे, पण या अमृतापेक्षा सुद्धा देवाचं नाव गोड आहे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा, काबाना घे, काबाने घे, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे. देवाच्या नावासाठी सांगण्यासाठी भरपूर उदाहरणं आहेत. आपल्या आता सध्या कलियुग चालू आहे आणि या कलियुगामध्ये देवाचं नाव श्रेष्ठ आहे. कसं ते सांगून जाईन तुम्हाला. महाभारत संपलं
आणि 5 पांडव भगवंताकडे आले आणि भगवंताला म्हणाले, भगवंता, येणारं युग हे कोणतं आहे? येणाऱ्या युगामध्ये माणसं कशी होणार आहेत आणि येणाऱ्या युगामध्ये काय श्रेष्ठ आहे? देव म्हणाले, हे मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही प्रत्यक्ष पाहायचंय. देव म्हणाले, तुम्ही 5 पांडव 5 दिशेने जा, तुम्हाला 5 आश्चर्य दिसतील. तुम्हाला काही प्रश्न आले तर मला येऊन विचारा. 5 पांडव 5 दिशेने गेले. पहिलं आश्चर्य पाहिलं युधिष्ठिरानं. काय पाहिलं? पहिलं आश्चर्य पाहिलं युधिष्ठिरानं. देवाचं वाहन गरुड आहे. त्याच्या पंखावरती वेद लिहिलेले आहेत, पण मुखामध्ये मात्र मांसाचा तुकडा आहे. धर्मराजा मनात म्हणतात, असं कसं होऊ शकतं? देवाचं वाहन गरुड आहे, त्याच्या पंखावरती वेद लिहिलेले आहेत आणि मुखामध्ये मात्र मांसाचा तुकडा आहे. पहिलं आश्चर्य पाहिलं युधिष्ठिरानं. दुसरं आश्चर्य पाहिलं अर्जुनानं. एक व्यालेली गाय होती आणि त्या व्यालेल्या गायीचं वासरू त्याला साधं उठून उभं देखील राहता येत नव्हतं. पण जसं ते वासरू उठून उभं राहतं त्यावेळेस ते गायीला लाथ मारतं. दुसरं आश्चर्य पाहिलं अर्जुनानं. तिसरं आश्चर्य पाहिलं ते भीमदादानं. काय पाहिलं? भीमदादाने पाहिलं 2 तोंडाचा हत्ती. भीमदादा मनात म्हणतायत, अरे अख्ख्या महाभारतात मी 2 तोंडाचा हत्ती पाहिला नाही आणि आता 2 तोंडाचा हत्ती. चौथं आश्चर्य पाहिलं ते नकुलानं. 2 शेजारी विहिरी आहेत, जुळ्या बहिणीसारख्या. 1-1 इंच त्या दोघींमध्ये अंतर आहे. एकीचं पाणी खारट आहे पण तुडुंब वाहते, वायाला जाते, आणि एकीचं पाणी गोड आहे पण अगदी तळाशी आहे. 5वं आश्चर्य पाहिलं ते सहदेवानं. सहदेव रस्त्याने चालत असताना त्यांना एक मोठा डोंगर लागतो आणि त्यांची नजर सहज वर जाते आणि वरून त्यांना एक मोठा दगड त्यांच्या अंगावर धावून येताना दिसतो आणि त्यांना मनातल्या मनात एक क्षण असं वाटतं की आपण क्षणात गतप्राण हो, आपण मरून जाऊ. पण त्यांच्या मुखामध्ये त्यांना एक क्षण असं वाटतं की आपण लगेच गतप्राण हो, मरून जाऊ. पण सवयीप्रमाणे त्यांच्या तोंडाला भगवंताचं नाम येतं आणि तो दगड जागेवर तिथेच थांबतो. 5वं आश्चर्य पाहिलं सहदेवानं. 5 पांडव भगवंताकडे येतात आणि भगवंताला युधिष्ठिर सांगतात. पहिलं आश्चर्य युधिष्ठिराने पाहिलं होतं. युधिष्ठिर म्हणतात, देवा, तुझं वाहन पाहिलं असताना गरुड आहे, त्याच्या पंखावरती वेद लिहिलेले आहेत, पण त्याच्या मुखामध्ये मात्र मांसाचा तुकडा आहे. भगवंत म्हणतात, धर्मा, येणारं युग हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत की ज्यांच्या मुखोद्गत ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, भागवत आहे, पण त्यांच्या हातून मांस भक्षण करण्याचं पाप होणार आहे. दुसरं आश्चर्य पाहिलं होतं अर्जुनानं. त्यांनी सांगितलं, भगवंता, एक व्यालेली गाय होती. त्या गायीला नेमकंच झालेलं एक वासरू होतं. त्या वासरूला साधं उभं सुद्धा राहता येत नव्हतं. पण ज्यावेळेस ते वासरू जागेवर उठून उभं राहतं त्यावेळेस लगेच ते आईला लाथ मारतं. मग भगवंत म्हणतात, अर्जुना, येणारं युग हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत, अशीच लेकरं जन्माला येणार आहेत की आई वडिलांनी हाडाचं काढ, रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करू दे, पण ती आई वडिलांच्या चरणावर डोकं ठेवायचं तर ती आई वडिलांच्या डोक्यावर पाय ठेवणार आहेत. अशी अवलाद या कलियुगामध्ये जन्माला येणार आहेत. दुसरं आश्चर्य पाहिलं अर्जुनानं. तिसरं आश्चर्य पाहिलं ते भीमदादानं. भीमदादा म्हणतात, भगवंता, अरे 2 तोंडाचा हत्ती पाहिला. महाभारत घडला, त्या महाभारतामध्ये मी 2 तोंडाचा हत्ती पाहिला नाही. मग भगवंत म्हणतात, भीमा,
हे येणारं युग हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत की निवडणुकीमध्ये प्रचार एकाचा करणार आहेत, निवडणुकीमध्ये प्रचार एकाचा करणार आहेत, पैसा दुसऱ्याचा घेणार आहेत आणि पैसा दुसऱ्याचा घेणार आहेत आणि मतदान तिसऱ्यालाच करणार आहेत. अशी माणसं या कलियुगामध्ये जन्माला येणार आहेत. आता हे उदाहरण सध्या स्थितीचं आहे. चौथं आश्चर्य पाहिलं ते नकुलानं. 2 विहिरी आहेत, जुळ्या बहिणीसारख्या विहिरी आहेत आणि दोघींमध्ये 1-1 इंचाचं अंतर आहे आणि एकीचं पाणी खारट आहे पण तुडुंब वाहत आहे, एकीचं पाणी गोड आहे पण अगदी तळाशी आहे. भगवंत म्हणतात नकुला, येणारा युग हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत की नास्तिकवादी विचाराची माणसं जास्त प्रमाणात येणार आहेत, जसे की खारट पाण्यासारखे, आणि चांगल्या विचाराची माणसं अगदी थोड्या प्रमाणात जन्माला येणार आहेत आणि संत येऊन या जगाचा उद्धार करून जाणार आहेत, जसे की गोड्या पाण्यासारखा. 5वं आश्चर्य पाहिलं सहदेवानं. सहदेव रस्त्याने चालत असताना, सहदेव सांगतात, रस्त्याने चालत असताना मोठा डोंगर लागला आणि मी डोंगरावर सहज वळून पाहिलं तर मोठा दगड माझ्या अंगावर धावून येताना दिसला आणि भगवंता, सवयीप्रमाणे तुझं नाव माझ्या मुखाला आलं आणि तुझ्या नामामुळे तो दगड जागेवरच थांबला. भगवंत म्हणतात, अरे सहदेवा, येणारं युग हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय आहे तर ते माझं नाम आहे. अनेक संत सुद्धा वर्णन करतात, घेताना घेताना विठोबाचे हो 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 हो, पर्वत जळती पापाचे हो, पर्वत जळती पापाचे हो, पर्वत जळतील पापाचे हो, पर्वत जळतील पापाचे. ऐसा नामाचा महिमा वेदशिनला जाणी सीमा. घेताना घेताना विठोबाचे हो 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 हो, पर्वत जळती पापाचे हो, पर्वत जळती पापाचे हो, पर्वत जळती पापाचे.